Good morning, boys and girls. Good morning, sir. Boys and girls, this is the next chapter, very important for regarding upcoming exam. म्हणजेच येणाऱ्या स्पर्धा परीक्षेसाठी खूप महत्त्वाचा विषय आहे, महत्त्वाचा घटक आहे हा. तर हा जो घटक आहे तो आहे शोईंग डायरेक्शन्स अँड सब डायरेक्शन्स अँड मॅप रीडिंग. दिशा, उपदिशा दाखवणे आणि नकाशा वाचन. आता या घटकामध्ये आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न येतात. सर्वप्रथम आपण दिशा किती आहेत बघूया. जवळपास अनेक वेळा आपण हा घटक पाहिलेला आहे. सो मेनी टाइम ऑलरेडी सी दिस सब युनिट हियर. ओके, सो वी गो अहेड. नाउ देर आर 4 डायरेक्शन. हाउ मेनी डायरेक्शन? 4 directions. There are 4 मुख्य दिशा, मेन डायरेक्शन. There are 4 directions. Which are they? Number 1 ईस्ट, पूर्व दिशा. Number 2 वेस्ट, पश्चिम दिशा. Number 3 नॉर्थ, उत्तर दिशा. Number 4 साऊथ, दक्षिण दिशा. म्हणजेच मुख्य दिशा एकूण किती आहेत? 4 आहेत, ज्या की पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण. आणि इन इंग्लिश ईस्ट, वेस्ट, नॉर्थ, साऊथ. ओके. नंतर उपदिशा, सब डायरेक्शन. हाऊ मेनी सब डायरेक्शन? देर आर 4 सब डायरेक्शन्स. देर आर 4 सब डायरेक्शन्स. व्हेरी गुड. थँक यू सो मच फॉर परफेक्ट आन्सर, बॉयज अँड गर्ल्स, माय डिअर स्टुडंट्स. तर विचार दे, त्या 4 उपदिशा आहेत. नंबर 1 नॉर्थ ईस्ट म्हणजेच ईशान्य दिशा. नंबर 2 साऊथ ईस्ट म्हणजेच आग्नेय दिशा. नंबर 3 नॉर्थ वेस्ट म्हणजेच वायव्य दिशा. नंबर 4 साऊथ वेस्ट म्हणजेच नैऋत्य दिशा. तर एकूण अशा 8 दिशा आहेत. देर आर 8 डायरेक्शन अँड सब डायरेक्शन्स. मुख्य आहेत त्या पूर्व, पश्चिम, दक्षिण, उत्तर, ज्या 4 डायरेक्शन आहेत, ईस्ट, वेस्ट, नॉर्थ, साऊथ. आणि उपदिशा ज्याला आपण सब डायरेक्शन म्हणतो त्या 4 असून नॉर्थ ईस्ट, साऊथ ईस्ट, नॉर्थ वेस्ट, साऊथ वेस्ट. ईशान्य दिशा, आग्नेय दिशा, वायव्य दिशा, नैऋत्य दिशा. त्यानंतर आपल्याला परीक्षेमध्ये ॲरो दाखवून देखील काही प्रश्न विचारले जातात. आता या ठिकाणी तुम्हाला एक ॲरो दिसत आहे, 2 ॲरो दिसत आहेत. वरच्या दिशेला ज्यावेळेस ॲरो असेल त्यावेळेस तो अप साईडचा ॲरो असेल किंवा अपवर्ड साईडचा ॲरो असेल. ज्या ॲरोची दिशा खालच्या साईडला असेल तो डाऊनचा किंवा डाऊनवर्डचा ॲरो असेल. ओके, याच्यावर आधारित सुद्धा तुम्हाला प्रश्न येऊ शकतात. त्यानंतर दुसऱ्या इथे या ठिकाणी टेबलमध्ये मी लिहिलेलं आहे राईट आणि लेफ्ट. राईटचा ॲरो अशा प्रकारे दाखवला जातो आणि लेफ्टचा ॲरो अशा प्रकारे तुम्हाला दाखवला जातो. तर यावरती आधारित अनेक प्रश्न तुम्हाला येऊ शकतात. त्या प्रश्नाचा व्यवस्थित अभ्यास करून आपल्याला ते प्रश्न सोडवता आले. यासाठी आपल्याला डायरेक्शन महत्त्वाचे. नकाशा वाचनामध्ये आपल्याला ज्यावेळेस एक दिशा दाखवली जाते, हा जो तुम्हाला इथे ॲरो दिसतोय पिंक कलरमध्ये, ह्या ॲरोच्या वरती एन असं लिहिलेलं आहे. एनचा अर्थ होतो नॉर्थ, म्हणजे काय? उत्तर दिशा. जो ॲरो तुम्हाला इथे दाखवला नकाशामध्ये अशा प्रकारचा ॲरो दाखवलेला असतो आणि ॲरोच्या वरती एन हे सिम्बॉल असतं. एन हे सिम्बॉल किंवा एन हे लेटर कशासाठी आहे तर नॉर्थ दिशा. नकाशाच्या वरची दिशा ही नेहमी नॉर्थ असते आणि त्याच्या ऑपोजिटची दिशा कुठली असते? साऊथ असते. आणि दोन्ही बाजूला पूर्व आणि पश्चिम आणि पूर्व ह्या दिशा असतात. ओके, अशा 4 दिशा. आणि सब डायरेक्शन आतमध्ये नॉर्थ ईस्ट, साऊथ ईस्ट, नॉर्थ वेस्ट आणि साऊथ वेस्ट. अशा 8 ही डायरेक्शन नकाशा वाचण्यासाठी आपण करत असतो. ओके, तर मग यावर आधारित कसे प्रश्न येऊ शकतात तुम्हाला? या ठिकाणी बघा, मी 2 प्रश्न नमुना दाखल दिलेले. देर आर फॉर एक्झाम्पल क्वेश्चन्स हिअर. फर्स्ट इज द सन सेट इन द डॅश डॅश डायरेक्शन्स. द सन सेट इन द डॅश डॅश डायरेक्शन. त्याचे पर्याय आहेत. नंबर 1 ईस्ट, नंबर 2 वेस्ट, नंबर 3 नॉर्थ, नंबर 4 साऊथ. तर सनसेट हा कोणत्या दिशेला होतो? ईस्ट, वेस्ट, नॉर्थ, साऊथ. यस, स्टँड अप. वेस्ट. व्हेरी गुड. कोणत्या दिशेला होतो? वेस्ट, म्हणजेच पश्चिम दिशेला सनसेट होतो. सेकंड क्वेश्चन या ठिकाणी आलेला आहे. एक ॲरो दाखवलेला आहे बघा. विच डायरेक्शन डज द गिव्हन ॲरो इंडिकेट. मग हा जो ॲरो दिसतो तुम्हाला कुठली दिशा दाखवता येतो? नंबर 1 पर्याय अपवर्ड, नंबर 2 डाऊनवर्ड, नंबर 3 लेफ्ट, नंबर 4 राईट. कोणती दिशा दाखवत येतो? सगळे कॉमन आन्सर द्या, सगळ्यांनी सांगा.
कोणती डायरेक्शन? व्हेरी गुड, व्हेरी गुड. अपवर्ड डायरेक्शन दाखवतं. म्हणजे पहिल्याचं उत्तर आहे वेस्ट, म्हणजे पश्चिमेला सूर्य मावळतो. आणि सेकंड क्वेश्चनचं उत्तर आहे जो ॲरो दाखवलाय तो आपल्याला अपवर्डची दिशा दाखवतो. अशा प्रकारचे नमुना दाखल मी या ठिकाणी प्रश्न दिलेत. अशा प्रकारचे अनेक प्रश्न तुम्हाला येतील. योग्य तो अभ्यास करून, योग्य तो सराव करून आपण येणाऱ्या परीक्षेला सुंदररित्या सामोरे जायचं आहे. हा व्हिडिओ किंवा हे लेक्चर फक्त शैक्षणिक उद्देशातून असून अधिकच्या माहितीसाठी आपण क्रमिक पुस्तके पाहू शकता किंवा योग्य ते मार्गदर्शन घेऊ शकता. आपण अनेक वेळेस सराव घेतलेला आहे, ऑफलाईन सुद्धा. हा एक ऑनलाईन या ठिकाणी सदर लेक्चरची ध्वनिचित्रपट आपण या ठिकाणी बनवलेली आहे. परत एकदा आपण समरी बघूया. एकूण मुख्य दिशा किती आहेत? हाऊ मेनी मेन डायरेक्शन? 4. व्हेरी गुड. हाऊ मेनी सब डायरेक्शन्स? 4. हाऊ मेनी? 4. व्हेरी गुड. मुख्य दिशा 4 आहेत आणि उपदिशा 4 आहेत. त्याच्यामध्ये मुख्य दिशा आहेत ईस्ट, वेस्ट. बोला सगळ्यांनी. ईस्ट, वेस्ट, नॉर्थ आणि साऊथ. आता मराठीमध्ये सगळ्या दिशा बोलून दाखवा मला एकदा. पूर्व, पश्चिम, दक्षिण, उत्तर. उपदिशा. आता सब डायरेक्शन म्हणजे उपदिशा किती आहेत? 4. वाचा सगळ्यांनी. ईशान्य, आग्नेय, वायव्य, नैऋत्य. डू यू अंडरस्टँड? Yes, sir. डू यू परफेक्ट अंडरस्टँड? Yes, sir. Best of luck, boys and girls, for upcoming exam. Thank you so much. Best of luck, dear student, all of you, for upcoming exam. अशा प्रकारे in this way we end here the lecture on direction and subdirection. Thank you so much. Thank you so much, all of you.